रीतितारम् गुरुभ्यो नमः। प्राणवेदीतितारम् परमसुखनिधिम् सर्वदोषव्यपेतम् सर्वान्तःस्थं सुपूर्णम् प्रकृतिमजम् सर्वबाह्यम् सुनित्यम् सर्वज्ञम् सर्वशक्तिम् सुरमुनिमनुजाते सदा सेव्यमानम् विष्णुम् वन्दे सदाहम् सकलजगदनात्यन्तमानन्ददत्तम्। हरे न च शून्यवादिनाम् न च शून्यवादिनां तद्वादिनां च कश्चित् विशेषो मोक्षे। शून्यवादी असणारे लोक आणि शून्यवाद बद्दल वाक्यार्थ करणारे जे लोक आहेत म्हणजे मायावादी, दोघांच्या मध्ये काहीही विशेष नाही. मोक्ष मोक्षावस्थेत नित्य ज्ञानस्वरूप असं काहीतरी आहे का म्हणून तेही नाही. कश्चित विशेष अपि न होती म्हणजे त्याच्यामध्ये काही विशेष नाहीये. ज्ञानाभावे ज्ञानस्यापि अभावात. ज्ञेय कोणाच्या बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे तो ज्ञेय, किंवा कोणाच्या बद्दल जाणून घ्यायचीच गरज नाहीये त्या ज्ञानाची देखील काही गरज नाही. ज्ञेय कोणीतरी असणं ही काही गरज नाहीये, कारण ज्ञेय रहित असणं असं ज्ञान नाहीच आहे. त्याकरता ह्याच्याबद्दल काही प्रमाण आहे का? जी गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे त्याच्याबद्दलच ज्ञान असायची गरजच नाहीये. मग त्या स्वविषयम तदती तेषां पश्चात, म्हणून तो त्यांचा विषय आहे म्हणून असं काय म्हणतायत. तदा कर्तृकर्म विरोध इति तेषां वचन. कर्ता कोण कर्म काय या दोघांच्या मध्ये विषय विरोध येतो असं त्यांचं मत आहे. म्हणजे जानाति इत्यादी कर्तृत्व ज्ञानस्य तैरंगीक्रियते, त्याला माहित आहे अशा रीतीने म्हणजे जाणतोय त्याबद्दल काही कर्तृत्व आहे का? जाणतो ह्याला माहित आहे ह्याच्याबद्दल म्हणजे ज्ञानाच्या बद्दल काहीतरी वैशिष्ट्य आहे का, कर्तृत्व रूपी वैशिष्ट्य आहे का, असं काही ते लोक अंगीकार करत नाहीयेत. निर्विशेषत्व अंगीकार केल्या कारणाने हं, शून्यवादी लोक जे असतात की नाही ते सगळे शून्यवादीच आहेत. काही नाहीच आहे, काही नाहीच आहे म्हणणारे लोक आहेत, तसं शून्यच आहे याचा अर्थ. स्वप्न पडतात, झोप घेणारा असतो, हे जीवोपी स्वप्न होती. जीव काही स्वप्न नाहीये, स्वप्न स्वरूपी नाहीये. स्वापम नयती ते स्वप्न येते व्युत्पत्ती. ज्याला झोप येते, ज्याला झोप येते त्याला स्वप्न येतात. हे असं नियम आहे हा. जायमानो म्रियतो, जायमानो म्रियमाणो प्रस्वपिती इत्यादी. जन्माला येणारा मरणारा झोपत आहे असं म्हणल्यासारखं होतं ते. कृत्वा विवाहंतु कुरु प्रवीराः तदेतन्मे विजानीहि यथाहं मंदधीः. हरे हे, लग्न करून घेतलं कुरु प्रवीर असणाऱ्या लोकांनी, हं, तदेतन्मे विजानीहि, तर माझं लग्न झालं याच्याबद्दल समजून घ्या. मी कसला मंदधी आहे, मंदबुद्धीवाला आहे. हरे हे सुखम बुद्धीव दुर्बोधम येषां भवदनुग्रहात. सुख जे आहे त्या हरीच्या बुद्धीमुळेच मला प्राप्त होतो. हं, दुर्बोध देखील मला त्या भगवंताच्या अनुग्रहानेच प्राप्त होतो. मी बहुज्ञानी होतो. परमा मोठा उदार असणारा होतो. द्रष्टुश्चक्षुषो नास्ति, बघणारा जो आहे त्याला डोळेच नाही आहेत. हं? नास्ति जिव्हा इत्यादी, किंवा बोलायला लागलोय पण बोलणं जीवच नाहीये इत्यादी होता. अंतर्निहित नीच प्रत्यय आहे.
स्वातंत्र्य स्नेहयोः अंतर्निहित निच म्हणून सूत्र आहे. स्वातंत्र्य स्नेह स्वतःच्या तंत्रामध्ये असणारं जे जे स्नेह आहे त्याच्यामध्ये असणारं जे आहे निच निच प्रत्यय येतो. त्याच्यापैकी आहे. कारण अन्यथा स्वयं निहत्य बघा हे कसं विरुद्ध होतं सांगा. आपणच मारून घेऊन स्वतः पुन्हा निर्माण करून हं? प्रवृत्ती हा जे सृष्ट करायचे ते सगळे सृष्ट करतो. तो सगळं करता आहे. स्वप्नेन शारीरम अभिप्रहत्य प्रहत्य असुप्तः स्वप्नामध्ये शरीराला पाहिजे असलेल्या गोष्टी सगळे तयार करून नंतर नष्ट करून टाकून असुप्तः न झोपून म्हणजे झोप न लागलेला झोपत नसलेला स्वतः कसा आहे तर म्हणजे झोपलेल्या व्यक्तीसारखा दिसून येतो. झोपलेल्या माणसासारखं दिसत असं म्हणल्यासारखं होतं. तो सगळं करता सगळं काही करणारा तो आहे. ते कसं स्वप्नामध्ये शरीर तयार करून ते नष्ट करून टाकून पुन्हा हम्म म्हणजे न झोपल्यासारखं राहून सुप्त असणाऱ्या लोकांना पुन्हा तयार करतो आणि त्यांच्या समोर हा दिसून येतो असं म्हणल्यासारखं होतं. हे कधी शक्य नसलेली गोष्ट आहे. उत्साहाचे जे स्वप्नेन सांगितलेल्या गोष्टात स्वप्नेन शरीरम इत्यादी स्वप्नेन शरीरम अभिप्रत्य इत्यादी जे आहे की नाही जीवेश्वर भेद मंत्र हा उक्ता जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये कोणताही हं? सगळा भेद जो आहे तो दिसून येतो. प्रमाणात त्या प्रमाणाच्या द्वारे दिसून येतो. ईश्वरो जीवस्य भयानी पश्यती ईश्वर काय करतो जीवाचे जे काही भीती आहेत ते पाहून जक्ष दिवा आहा आहास दिवा म्हणजे हात असल्यासारखं आणि हसत असल्यासारखं राहत असतो. प्राज्ञेन आत्मना संपरित्यक्त प्राज्ञरावक परमात्म्याने आलिंगित झालेला प्राज्ञेन आत्मना अन्वारूढा प्राज्ञनाम परमात्म्याने अन्वारूढ झालेला त्याच्यावर आश्रय करून बसलेला इत्यादीषु च अभ्यासे सर्वत्र वेद इत्यादी सगळं पाहिलं तर अभ्यास रूपाने अभ्यास केला याच्याबद्दल तर सगळीकडे भेदच दाखवलेला आहे. भेदयो निर्दिष्टते सुषुप्त्युत्क्रांतीवर भेदेना म्हणून निर्णायकात्मक असणाराचं त्या ब्रह्मसूत्र वाक्य आहे. ते निर्णयात्मक असणारच आहे निर्णय देणार आहे. म्हणून वेदव्यासाने सांगितलेले ब्रह्मसूत्र वाक्य बरोबर आहे. म्हणजे अवस्था भेदेन जीवभेदो अवस्था त्याची कोणती कोणती असते त्याप्रमाणे जीव भिन्न भिन्न असतात असा हा व्यवहार मात्र दिसून येतो. त्या ठिकाणी काही प्रमाण आहे का म्हणलं तर काही नाही. हे जागृत स्वप्न जागृत अवस्थेमध्ये असणाऱ्या स्वप्नामध्ये असलेल्या दोघही जण द्वावित्यज्ञ प्रयोगोसी दोघ जणही असतात मग असं म्हणता येत नाही. झोपलेला माणूस जे आहे स्वप्न बघत आहे असं म्हणणं हे बरोबर नाही. कश्चित असते लौकिक हा लौकिक प्रयोग तुम्ही जरी आहे म्हणलं तर नाही आहे. म्हणजे भ्रमस्थादशात असल्या प्रकारचा काहीतरी भ्रम आहे म्हणलं तर तेही नाही. तस्मात भगवान मात्र उच्चते या ठिकाणी दुसरं सगळं करवणारा सगळं भगवानच आहे. सर्व कर्तृत्व म्हणून त्या परमात्म्याचं आहे. सर्व कर्तृत्वेन म्हणलं तर वेशांता वेश्याग्रहा वेशांताः वेश्याग्रहाः तृप्ती मोक्षो भयम विवक्षयैव वेशांताः प्रवेश करण्यापर्यंत घर हे प्रवेश करण्यापर्यंतच आहे. असं म्हणून वेश्याग्रह वेश्या हे शब्दाचा अर्थ तसा नाही होत. आत प्रवेश करणे एवढ्यापर्यंत वैशाग्रह होत नसतं वेश्याग्रह होत नाही. म्हणजे सुषुप्ती अवस्था आणि मोक्ष आहे असं म्हणण्यामध्ये दोन्हीच्या कार्यामध्ये काय असतंय ते वाक्य वापरलं जातं. हा वेश करण्यासाठी आत म्हणजे राहण्यासाठी म्हणून जे आहे त्याला घर म्हणतात. आणि म्हणून वेश्याग्रह म्हणजे राहण्यासाठीच आहे ना असं म्हणता येत नाही. सुषुप्ती आणि मोक्ष हे दोन्ही एके ठिकाणी होतात एकदाच होत असतात असं म्हणता येत नाही.
म्हणून भगवंताने देखील सांगितले प्राप्य संपत्तीवर आविष्कृतम ही म्हणून ब्रह्मसूत्राच्या मध्ये एक सूत्र आहे. हे सूत्र त्याच्यासाठीच त्या अपेक्षानेच सांगितलं आहे. उभयापेक्ष वित्युक्ते मोक्षस्थ सुप्ती उभयापेक्षा दोन्ही गोष्टी समजावे त्या उद्देशाने मोक्षामध्ये असणारी जी सुषुप्ती अवस्था आहे ना, सुप्ती अवस्था, झोपायची अवस्था. हं? तशी एक म्हणजे झोपण्याची अवस्था कशी असती तसं त्यालाच मोक्ष म्हणतात असं काही मंद लोक म्हणतात. म्हणून मंद लोक असं म्हणतात ना, याकरता मोक्षे सुप्तिरेव नास्ती. पण त्याच्यासाठी काय सांगितलं, सुषुप्त क्रांत्यो भेदेन वगैरे ह्या सूत्रामध्ये मोक्षामध्ये झोप नसतीच आहे हे दाखवून दिलंय. अन्यतर अपेक्षम इत्युक्तम म्हणून त्याला दुसरी कोणती तरी अपेक्षा असते का? नाही. अन्यतर एव अर्थात त्याचा अर्थ तोच नाहीच आहे, तो वेगळाच आहे. ज्ञान त्या ठिकाणी ज्ञान असं होतं त्याच्यासाठी विकल्प असतात. ज्ञान असतो पण कशा रीतीचा असतो म्हणून ते सांगितलं नाही. म्हणून आता अवस्था असते लोक असते सर्व व्यवस्थित आहे म्हणून सगळ्या अवस्था असायलाच पाहिजे आणि सगळेचे सगळे गोष्टी इथे दिसून येत असतात. सर्वावत सर्वावत आसमंतात सर्ववत सगळीकडून दिसून येणाऱ्या गोष्टीला सर्ववत असं म्हणतात. सर्वज्ञानान्य सर्व ज्ञानाने सगळ्या प्रकारचे ज्ञान असा अर्थ. उपादाय दृष्टिका करून सर्वावत असे म्हणतात. बाह्य प्रकेशो म्हणजे बाहेर 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 दिसून येणारा जो भासमान असणारा आहे की नाही, बाहेरून दिसून येणाऱ्या गोष्टीला भा म्हणतात. प्रकाश. म्हणून म्हणतात बाह्य प्रकाशो भा इत्युक्तो ज्योतिरांतर उच्यते. आणि ज्योती जे आहे आतमध्ये असतात, बाहेर दिसून येणारा प्रकाश आहे. सुखम स्वरूपभूतम यत् आनंदे जी गच्छते. स्वरूपतः दिसून येणाऱ्या सुखाला आनंद असं म्हणतात. स्वरूप त्याचं रूप काय आहे हे सगळं दिसून येणार ज्या ठिकाणी दिसून येतं त्याला आनंद म्हणतात. मुन्नाम विषयोत्सुक विषयोत्सम. मुन म्हणजे काय आहे? स्वरूप सगळं आनंद याच्यामध्ये मुन म्हणून प्रत्यय आहे. विषयापासून एखाद्या विषयाला बघितल्यानंतर जे काही आपल्याला सुख होत किंवा आनंद म्हणजे खुशी होती त्यालाच आनंद म्हणतात. या प्रकृष्ट विषयात प्रभू प्रमुख. प्रमुख म्हणून त्याला कशाला म्हणतात? उत्कृष्ट विषय त्याच्यामध्ये असं म्हणून काहीतरी नवीनपणा काहीतरी उत्कृष्टता त्याच्यामध्ये असल्या कारणाने आनंद होतो. जी वस्तू पाहतो ती वस्तू इतर वस्तूंच्यापेक्षाही उत्कृष्ट असली तरच त्याच्यामुळे आनंद उत्पन्न होतो. इतर वस्तूसारखी जर असती तर त्याचा आनंद काय होतो सांगितलं. म्हणून ते त्याच्याबद्दल हे श्लोक सांगितले. स्वप्नेन शारीरमभिहत्य अभिप्रहत्य असुप्त सुप्तान अभिजागतीति. स्वप्नावस्थेमध्ये शारीरम अभिप्रहत्य शरीराबद्दलचे असलेल्या गोष्टी सगळ्या दूर करून दूर सरकून असुप्त हा म्हणजे झोपला नसला तरी सुप्त असल्यासारखं दाखवतो. शुक्रमादाय पुनरेती स्थानम हिरण्मय पुरुष. शुक्र घेतो आणि पुन्हा स्थानामध्ये येतो. हिरण्मय असताना श्री परमात्मा एखाद्या पुरुषासारखा आहे, एक हंस म्हणून पक्षी असल्यासारखा येतो. शुक्रम जीवम आदाय इथं शुक्र शब्दाने अर्थ जीव. कारण स्त्रियांच्या मध्ये घातलं जाणार जे आहे की नाही स्त्री शुक्र, पण त्या शुक्र शब्दाने जीव घ्यायचा. जीवाला शुक्र कशाला म्हणतात? शोकेन दत्त्या युक्तत्वात् शुक्रो जीव हा उदार. शोक पूर्वक रती करून जो जन्माला येतो त्याला काय म्हणतात? म्हणजे अत्यंत कष्टाने रती करून येणारा जो शुक्र म्हणून असतो की नाही त्याला जीव म्हणतात. प्रत्यानंदो पूर्ण नित्यो हितो ते रणमय.
त्यामध्ये रती असते, आनंद देखील असते. तर दोन्ही गोष्टीने पूर्ण असून नित्य असणारे राहून जे आतमध्ये राहतात त्याला हिरणमया म्हणतात. स्वर्ण वर्णतया वापी वासुदेव हिरणमय. सोन्याच्या सारखा रंग असल्या कारणाने वासुदेवाला हिरणमय असं म्हणतात. प्रधान हंस रूपत्वाद एक हंस इति रथः. प्रधान हंस रूपाने असं म्हणून जरा एक हंस असं म्हणतात. हिरणमय असणारा श्री हरी परमात्मा आहे इति. प्राणेन रक्षण अवरम कुलायम. प्राणेन रक्षण, प्राणाने रक्षण करतो. अवर म्हणजे कमी असणाऱ्या कुलामधील उत्पन्न झालेल्या वस्तूला, व्यक्तीला बहिष्कुलायात अवृतश्चरित्वा, अवृत त्याच्यामध्ये भरून किंवा अवृत त्याला पाजून बाहेर टाकतो. म्हणजे बाहेरचं स्वरूप त्याला देतो. तर ही येते अमृतो यत्र कामम हिरणमय, तो त्या ठिकाणी प्रेरणा देतो. अमृत स्वरूपी असणारा श्री हरी परमात्मा यत्र कामम, त्याचे कामना पूर्ण करून हिरणमय असणारा पुरुष हंस रूपाने त्या ठिकाणी राहत असतो. असं जीवांच्या मध्ये राहणारा श्रीहरी परमात्मा हिरणमय रूपाने राहतो. अंशेन जीवम आदाय, त्याच्यातला एक अंश घेऊन जीव अंश, एका अंशाने जे आहे जीव स्वीकार कर, जीवाला स्वीकार करतो. क्वचित ईशो बहिर्मय, काही ठिकाणी विष्णू परमात्मा जे आहे की नाही त्याला बाहेर घेऊन आणतो, बाहेर पाडतो. स्वप्नेश फल्गुनम यद्वत, स्वप्नामध्ये फल्गुन ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे, म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये फल्गुनाला ज्याप्रमाणे कृष्णाने कैलासाला पाठवलं. श्रीकृष्ण परमात्माने फल्गुन म्हणजे कोण? अर्जुन. अर्जुनाला कैलासाला घेऊन गेला. स्वप्नामध्ये असं मस्त म्हणलं की लगेच कैलासाला गेला. वासना रूपकान प्रायः त्वंतरेव प्रदर्शे. वासनारूपी असणाऱ्या सगळ्या गोष्टी आतमध्ये दाखवतो परमात्मा. तो बहिकुलायात इत्यपि वांग न विरुद्धते. म्हणून बाहेर म्हणून कुलायात म्हणजे एखाद्या कुलाय म्हणजे आपला हे कुंभार. कुंभाराचा कसा, कुंभार कसे भांडे तयार करतो त्याप्रमाणे त्याला वाणी वगैरे इत्यादी देतो. ह्याच्याबद्दल विरोध काही नाही. जसा कुंभार एखादा गाडग तयार करतो त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी ते धारण करण्याचे इत्यादी पाणी वगैरे धारण करण्याच्या गोष्टी आहेत की नाही, तर तुला या तर फक्त माती तयार करण्यापर्यंत असतो. बाकी सगळं ते आपोआप होत असतं. पाणी धारण करण्यासाठी म्हणून भांडं आहे, पात्र आहे. स्वप्नांत उच्चावचम इयमानो रूपाने देव हा करते बहुधी. स्वप्नापर्यंत सगळे खाली वर करत राहतो, अनेक रूप त्याला देत राहतो. बहुनी रूपाने, अनेक रूपाने सगळ्या लोकांना उत्पन्न करतो. उतेव 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 स्त्रीभिः सह मोहमान दक्ष ऋतेवापी भयारी पश्यन. काही काही ठिकाणी जे आहे स्त्रियांची बसून आनंद मग्न होऊन राहत असतो. काही काही ठिकाणी हम्म जक्ष उतेवापी म्हणजे खात असल्यासारखं दाखवतो. आणि उभे दोन्ही गोष्ट म्हणजे स्त्रियांचे आनंद वगैरे भोगत असतो. आणि दुसरीकडे जे आहे भोग वगैरे भोजन वगैरे इत्यादी स्वीकार करून हं, आनंदाच्या बरोबर ते एक दुःख देखील जरा प्राप्त होतं. हे मोठे लहान अशा प्रकारचे अनेक रूप परमात्मा त्याला देतो आणि त्याच्यामध्ये राहून क्रीडा करवत असतात. प्रविशन पुरुषोत्तम हा बहुरूपत्वमायाती, असे अनेक रूपाने त्यांना सुख दुःख इत्यादी देत असतो. स्वप्नामध्ये देखील परमात्मा याप्रमाणे त्याला दुःख सुख इत्यादी दाखवून देत असतो. मोद रूपत्तो विष्णू श्रीभिर्मोदो विडंबनम. मोदरूपी परमात्मा काय? मोद मोद हा प्रमोद म्हणतात ना, त्याप्रमाणे मोद रूपाने काय करतो परमात्मा? सगळ्या स्त्रियांशी मोदमाना विडंबनम आनंद भोगात विडंबना दाखवत राहतो. म्हणजे त्यांना सुख वगैरे इत्यादी कसे देत असतो ते दाखवतो.
आणि हेच परमात्म्याचं आराम आराम घेणे. नतम पश्यती कश्चित कश्चन येते. तो आराम घेत असलेला याला त्याला कोणी दुसरे बघू शकत नाही. तो नायतम बोध आहे. आणि त्याला त्या घरामध्ये बोधन वगैरे इत्यादी देणार नाही, म्हणजे उद्बोध करणे, जागा जागा करणं इत्यादी नसते. इत्याहो दुर्भिषजम हा स्नेह होती. वाईट असणार असं औषध इत्यादी त्याला मिळतात असं देखील म्हणता येत नाही. रमेश न प्रतिपद्यते, जी गोष्ट त्याला स्वीकार करावं वाटत नाही. अथवा खलु आवर जागरित देश एव आशय अशैष इति. त्याप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये असणाऱ्या अवस्था त्याला हे प्राप्त झाले म्हणून म्हणतात. यानी हे जागृत पश्यती, जे गोष्टी जागृत अवस्थेमध्ये जागा होऊन पाहत असतो. आणि सुप्त इत्यत्र अयम महापुरुष, त्या ठिकाणी सुप्त आहे हा पुरुष, झोपलेला आहे असं इत्यादी प्रयोग होतात. जागा असणाऱ्या गोष्टीला कोणालाही पण अरे हा झोपलेला आहे असं कधी म्हणतात का? नाही. स्वयं ज्योती असणारा श्री हे परमात्मा आहे. सोहम भगवते सहस्रम ददामी. मी त्या परमात्म्याला हजार रीतीने जे आहे आपल्याला मिळालेलं सुख देत असतो. मोक्ष आहे. मग नंतर वर गेला असताना तो परमात्मा मला मोक्ष द्यावा असं प्रार्थना करत असतो. मोक्षाय ब्रूहीती. मोक्ष प्राप्त करण्यासाठी वरचे वरचे जितके काही कार्य करत असतात ते सगळे मोक्षासाठी. जीवस्य मृतिकालेच स्वप्नकालेच केशवा. प्रत्येक जीवाला मरणाच्या प्रसंगात स्वप्नकालाच्या वेळेस केशव काय करतो? अशा रूपाचे अनेक कर्म त्याच्या हातून करवत राहतो. तर त्याच्याकडून कर्म करूच राहतो, पण तो स्वतः दिसत नसतो. तसा जागरिते सुप्त मुक्त देव दृश्यते. जागृत अवस्थामध्ये सुप्त्या अवस्थेमध्ये कसं असतं की परिस्थिती तशी परिस्थिती जरा मुक्तीमध्ये मिळते. तथापि नायते अभ्यस्तम, तरी देखील त्या मुक्तकाळी काळामध्ये देखील त्याला कदाचित न प्रतिबद्ध कधी कधी प्राप्त होतो. तथा जागृती तो मुक्त दृश्यते. तथापि नायते अभ्यस्तम ज्ञानी ब्रूयात जनार्दनम. मग ते आपल्याला काय मिळालं ही गोष्ट काही तर सांगू शकत नाही. मग त्याला ज्ञान प्राप्त झाल्यावर मग जनार्दनाला म्हणतो यस्य गोचरताम विष्णू कदाचिन्न प्रपद्यते. त्या परमात्मा मला दिलेलं आहे म्हणून म्हणतो, पण तू काही दिसत नसतं काही नाही कोणालाही. विष्णू परमात्मा आपण काय केलं ते त्याच्या नावाने समर्पण करतात, पण तो काही दिसत नसतं घ्यायला. तस्य आयतनस्य पापस्य भेषजम नाही विद्यते. सगळ्या शरीरामध्ये राहत असणाऱ्या त्या परमात्मा म्हणजे पाप युक्त असणाऱ्या शरीरामध्ये तो जरी राहून राहत असतो तरी भेषजम नाही विद्यते. त्याला तो परमात्मा दिसावा असं कुठं औषध देखील नाही येत. सुप्तिकालोपयम विष्णू, सुप्तिकालमध्ये देखील हा विष्णू परमात्मा जागृत अवस्थेमध्ये असतो. तो मात्र हा झोपला तरी तो मात्र जागृत असतो. या आणि जागरिते पश्ये. जागा असताना जी गोष्टी पाहतात की नाही ते सुप्त अवस्थेमध्ये जर दिसत नसतात. नित्य ज्ञान स्वरूपत्वात भगवान पुरुषोत्तम हा नित्य ज्ञान स्वरूपी असणारा परमात्मा नित्य अनन्य प्रकाशत्व नित्य सगळे जे नसलेले जवळ नसलेले गोष्टी आहेत ते देखील दिसून येणारा म्हणजे दाखवून देणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी ती ज्योती होऊन या रूपाने परमात्मा तसा राहत असतो. यदा स्यात संशय, ज्यावेळेस त्याच्यामध्ये ज्योती प्रकाश उत्पन्न होतो त्यावेळेस संशय म्हणून होतो किंवा अज्ञान वगैरे प्राप्त होतात. त्याच ठिकाणी त्याला विशेष आहे, त्याला ते विशेषण दिलं जातं. जीवस्यापी स्वप्नावस्थायाम, जीव देखील स्वप्नावस्थेमध्ये जागरिकत्वे असे येते. ते जागृत असल्यासारखं स्वप्नावस्थेमध्ये असताना देखील जागे असताना जी गोष्ट घडावी तशा रीतीने जरा दिसून येतो, वाटत असतं. म्हणून ते तसे विशेषण जे आहे जागृत अवस्थेमध्ये आहे हा म्हणून ते विशेषण त्याला लावायला येत नाही. पण बाकी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी
नका. आता सुरू करा. हा. आता पूर्व सुरू पाहिजे. करायला हरकत नाही, रेकॉर्डिंग होत नव्हतं. पूर्वोक्त पाहिजे. पूर्वोक्त झालंय. रेप पाहिजे. पूर्वोक्त. हा, करेक्ट. पूर्वोक्तमपि मोक्षाय होती. आता ऊर्ध्वम त्याच्या पुढे विशिष्ट मोक्षासाठी काय करावं लागतं हे सांगा मला. स्वयोग्य भगवत दृष्टे सर्वैर मुक्तैर वाप्यते. त्याला स्वतःना स्वतःच्या योग्यतेला अनुसरून जे भगवंताचं ज्ञान व्यक्तीला प्राप्त होतं, सगळ्या तशा ज्ञानाने युक्त असलेल्या लोकांना मुक्त म्हणून म्हणतात. त्याला तशी अवस्था येणं म्हणजे मुक्त अवस्था. पुन्हा ज्ञान अजून जास्त झालं तर सुखाधिक्य होतं. मोक्षामध्ये सुखाच्या मध्ये अधिकता होतं, वाढ येते. स्वप्न सुषुप्ती उभयाभिप्रायेण स्वप्नावस्था सुषुप्ती अवस्था या दोन्हीच्या प्रकाराने सुप्त म्हणून असं सांगितलं जातं. म्हणजे स्वप्न असून सुषुप्ती अवस्था जी असते त्याला सुप्त म्हणतात. तावा एष एतस्मिन् संप्रसादे. त्या परमात्म्याच्या चांगल्या प्रकार प्रसाद अनुग्रहामुळे इथं राहतो, हिंडतो, फिरतो, पाहतो, करतो. पुण्य काय पाप काय हे सगळं प्रतिन्यायम न्यायाला अनुसरून स्वीकार करतो. प्रतियोन्या प्रत्येक योनीमध्ये प्रत्येक ठिकाणी जात असतो, भटकत राहतो. द्रवती स्वप्नाय एव यत् तत्र किंचित पश्यती. स्वप्न रूपाने जो त्या त्या ठिकाणी पाहत असतो. हम्म अनन्वागत असते ना, त्याच्याबरोबर अनुसरून त्याला अनुसरून न राहा, असंगपणे राहतो. हम्म अयम पुरुष हा म्हणजे हा पुरुष आहे. तो परमात्मा त्या ठिकाणी पुरुष रूपाने राहतो. इत्येवम एवं एतद् याज्ञवल्क. ही गोष्ट हे याज्ञवल्क जाणून घ्यावी. सहा अहम भवते सहस्रं ददामी. तसा मी तुम्हाला 1000 देतो, 1000 गायी देतो. आता ऊर्ध्वं विमोक्षाय ब्रूहि. आता ह्याच्या पुढे मला विमुक्तीसाठी म्हणून काय करावं हे सांग म्हणून विचार. याज्ञवल्क्याला जनकराजाने विचारलं. तत्र सुषुप्तिमात्र अभिप्रायेण अथवा एष एतस्मिन् प्रसाद इत्याह. त्या ठिकाणी सुषुप्ती अवस्थापर्यंत जे मिळते की नाही, म्हणजे अवस्थेमध्ये कसं असतं तसंच मिळालं तसं की नाही. त्यालाच त्या परमात्माचा हा माझा प्रसाद आहे बरं का मग म्हणतो तो. ज्या ठिकाणी जागृत अवस्था देखील असते, सुषुप्ता देखील अवस्था देखील असते. परामर्शात होय हो, मग दोन्ही गोष्टी देखील तोच देत असतो तो म्हणतो. एकच गोष्ट कोणत्याही कुठेही ठिकाणी मिळत नाही. दोन्ही मिळणं देखील फार कठीण. क्वचित जो योग काही काही ठिकाणी जागृत अवस्थेमध्ये असल्यासारखं वाटत असतं. असं शब्द निर्णयामध्ये सांगितलं. तेव्हा येश एतस्मिन् स्वप्ने रत्वा. तो हा जीव जो आहे की नाही या स्वप्नावस्थेमध्ये रती वगैरे इत्यादी करून हा चरित्वा दृष्ट्वैव पुण्यंच्या. त्या ठिकाणी पुण्य काय कार्य किंवा पुण्य कार्य कोणते आहे, पाप कार्य कोणते आहे हे सगळं पाहतो. पुन्हा प्रतिन्यायम प्रतियोन्या द्रवती. पुन्हा योग्यतेप्रमाणे न्याय, हा म्हणजे योग्यतानुसार जेवढं व्हायला पाहिजे तेवढं त्याला प्रत्येक योनीमध्ये त्याला म्हणजे सुख प्राप्त होत असतो आणि त्याच्यासाठी भटकत राहत होतो. बुद्धांता येईल जाणून घेऊन जोपर्यंत ते आपण हे करत आहेत असं कळत तोपर्यंत जातो. तर तत्र येत किंचित तो त्या ठिकाणी असताना जे जे काही पाहतो की नाही, त्या पाहत असलेल्या गोष्टीच्या बरोबर आपण देखील वागत असंगपणे राहून जो तो दिसून येत नाही तरी देखील न दिसून येणार असला तरी देखील त्यालाच पुरुष असं म्हणतात. इत्येवम एव एतत् याज्ञवल्क्य. हे याज्ञवल्क्य ही गोष्ट समजून घ्यावी. त्वं भगवते सहस्रं ददामि. त्याकरता आपण तुम्हाला मी 1000 देतो. ऊर्ध्वं विमोक्षाय ब्रूहि.
मोक्ष मिळावा याच्यासाठी सांगा म्हण. असं म्हणलं असताना त्याच्यामध्ये स्वप्नाख्यो अंतः स्थानं स्वप्नांतम. स्वप्न हे शेवटच्या जिथे शेवटच्या अवस्थेमध्ये जिथं प्राप्त होतात त्याला स्वप्नांत म्हणतात. अंतः स्थानं स्थलं वासः प्रदेशः इति. अंत शब्दाने काय इथं अंत शब्दाने स्थान स्थळ वास प्रदेश हे सगळे अर्थ आहेत अंत शब्दाच्या. स्वप्नांत बुद्धांत स्वप्नांतंच बुद्धांतंच इत्यत्रापि स्वप्नांत शब्दात स्वप्नांत म्हणजे शेवटी शेवटी स्वप्न म्हणजे त्या स्वप्नाचा अंत केव्हा होतो. हा मी आतापर्यंत पाहिलेलं स्वप्न पाहिलं एवढं समजलं तर स्वप्नांत होतं. मी जे गोष्ट समजलो तो मला इथपर्यंत समजलं बरं का मग म्हणा बुद्धांत होतं. त्या सगळीकडे अंत शब्दाचा अर्थ स्थळ म्हणून सांगितलं. शेवटचं स्थान शेवटची अवस्था शेवटचा प्रदेश. स्वप्न सुषुप्ती होया अभिप्रायेन स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था या दोन्हीच्या मधली संधी मधली अवस्था जी असते त्याला अंत म्हणतो. तेव्हा एष एतस्मिन् बुद्धांते रत्वा हे सगळं समजून तर या रीतीने रती करून हिंडून पुण्य करून पाप करून प्रतिन्याय म्हणजे योग्य असणाऱ्या ह्याला पद्धतीला अनुसरून योग्य असणाऱ्या योनीमध्ये प्रविष्ट होऊन स्वप्नांता येईव स्वप्नापर्यंत जशा गोष्टी आपण पाहतो त्याप्रमाणे करतो. सध्याचा महामत्स्य उभे पुले याप्रमाणे एखादा मोठा असणारा म्हणजे मासा दोन्ही पूल म्हणजे काय तीर दोन्ही नदीच्या दोन्हीकडच्या कुलामध्ये म्हणजे तीरामध्ये अनुसंचरित तिकडेही जातो इकडेही जातो इकडे संचार करतो तिकडेच जातो याप्रमाणे पूर्वच्या अपरंच्या एवं अयम पूर्व अवस्थेमध्ये आणि शेवटच्या अवस्थेमध्ये स्त्री पुरुष देखील असं हिंडत राहतो. एका उभा वंता अनुसंचरती तिकडच्या ह्याला तीराला इकडच्या तीराला सगळीकडे संचार करत असतो. पण त्याला म्हणतात स्वप्नांत किंवा बुद्धांत जागृत अवस्था येणं. शुभाशुभम तु दृष्ट्वैव स्वप्ने जागरिते विजय पद्मस्पृष्ट सदा दुःखे जगदीश पुनः पुनः. शुभ काय अशुभ काय हे सगळं पाहून शेवटची अवस्था जी येते शेवटची अवस्था म्हणजे ते पाहण्याची जी शेवटची अवस्था परिस्थिती येते त्यालाच जागृत अवस्था म्हणतात. सुख दुःखाच्या पासून स्पर्श न लावून घेता म्हणजे त्याचा काही स्पर्श देखील होत नसतो. सगळ्या दुःखांचा सदा दुःखही चरती पुनः पुन्हा दुःख पुन्हा भोगण्यासाठी म्हणून वारंवार येणं जाणं करत असतो. स्वप्न सुप्त्यात्मकम कूलम स्वप्न नावाचं जे आहे सुप्ती अवस्थेचं कूल कूल म्हणजे स्थिर बुद्धात्मकम परम. आणि दुसरं तीर कोणतं आहे बुद्ध जाणणे नावाची एक गोष्ट आहे की नाही अवस्था आहे त्याला दुसरं कूल दुसरं तीर. महामत्स्य युवा असंगी चरत तेको जनार्दन. महामीन ज्याप्रमाणे संघरहितपणे तिकडून इकडं संचार करतो त्याप्रमाणे श्रीहरी परमात्मा देखील दोन्ही अवस्थेमध्ये त्या जीवाच्या बरोबर राहत असतो आणि संचार करत असतो. अरे सद्यसा अस्मिन् आकाशे चेनो वा सुपर्णो वा इत्यादी 19वी जी आहे ना 19वा सांग अरे 19 तारखेला जातो. ठीक आहे. अरे